ब्लॉगची नवीन सुरुवात। आता आपण चाललोय नाश्ता करायला, सकाळ झाली आहे ना, आणि ह्यांचा खेळून झालाय क्रिकेट खेळून झाले ती लोक ब्रो सगळे, आणि आता आम्ही चाललो नाश्ता करायला। अर्धे जण नाश्ता करायची सुरुवात पण झालेली आहे। रात्री खूप दमलो त्यामुळे जेवल्यानंतर काही शूट घेतलं नाही आहे मी। आता डायरेक्ट सकाळी सुरुवात करते। मुलं तर बारकी आत्ता उठले दमलेले, ते अजून झोपेतून उठलंय। भुर्जी पाव आणि आमची स्मिता भुर्जी पाव खाते। चला ये नाश्ता कर बघू। तोंड लपवा कोण कोण खातोय? चिर आहे ना, तुम्ही इकडे या। श्वेता उतर 1 मिनिट, मी बसते, उभी राहते आणि मग तू बस 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 ना। अरे ते तुटायचं यार। व्हिडिओ चालू आहे। फोटो काढ कुत्रिया। फोटो कुठून काढू? इकडे बारकी मावशी आणि तिची सून आणि तिची मुलगी फोटो सेक्शन चालू होतं, हसी मजाक करत होतो आणि खूप एन्जॉयमेंट केला आम्ही तिकडे असताना। आणि ती ही पूर्ण फॅमिली आम्ही सगळे एन्जॉय करत होतो, सगळ्यांबरोबर फोटो चालले होते। इकडे आम्ही छोटे छोटे मुमेंट्स कॅप्चर करत होतो, म्हणजे आम्ही सर्व एकत्र होतो आणि मग तिकडे काय करायचं, कसं करायचं, कुठून रील चालू करायची किंवा काही फोटो काढायचे आहेत, कुठे व्हिडिओ काढायचे आहेत, ते सगळं इथे चालू होतं डिस्कशन। आणि कोणी करतं एवढं एन्जॉय केला आम्ही ते रील करताना। त्याच्यामध्ये आमची 3 नंबर मावशी 5 नंबर मावशी पण त्या रीलमध्ये एन्जॉय करत होत्या, कारण हे छोटे छोटे मुमेंट्स आहेत त्या आम्हाला जगायच्या होत्या। आम्ही लेडीज सगळ्यांना एन्जॉय करायचं होतं आणि आम्ही तो पूर्ण करून घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी। आणि सगळ्यांनी म्हणजे सर्व लेडीज, नणंद आहेत, भावजाया आहेत, सासू आहेत, पण आम्ही सगळ्या मैत्रिणीसारख्या वागत होतो, खूप एन्जॉय करत होतो। कोण आम्ही एकमेकांना नणंद नाही, भावजाई नाही, आम्ही फक्त मैत्रिणी होतो एकमेकींच्या, आणि आम्ही खूप एन्जॉय केला सगळ्यांच्या सोबत। आणि तिथे 3 नंबर मावशी उतरते, खूप म्हणजे मजा केली। आणि ही पिकनिक खूप वर्षांनी निघाली आमची घरातल्यांची, कारण आम्ही पहिल्या आधी आम्ही जायचो तेव्हा आमची पूर्ण फॅमिली एकत्रच असायची तेव्हा पण आता कालांतराने काही वर्ष झाले की आम्ही एकत्र नाही जात, कुठेच गेलो नाही आहे, कारण छोटी मावशी, आजी आणि मामा हे कंटिन्यू आमचे फॅमिली मेंबर आमच्यात नाही आहेत, त्यामुळे मध्ये खूप गॅप पडला आमच्या फॅमिलीमध्ये, आजारपण म्हणा किंवा काही गोष्टींमुळे तिथे गॅप पडला। पण आमची फॅमिली अशीच आहे, सर्व एकत्र असते, एन्जॉय करते आणि सगळ्या गोष्टी सुखदुःखात आम्ही सगळे एकमेकांच्या सोबत असतो। आणि हाच मोठा आमचा आहे, आमच्या आजीने आमच्यावर आशीर्वाद ठेवलेले आहेत, जेणेकरून आम्ही खूप एकमेकांच्या सोबत आहोत, सुखदुःखात आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे आहोत। इथे पण आम्ही एक नणंद भावजाई रील करण्याची तयारी करत आहोत आणि तिथे आम्ही सर्व उभे आहोत आणि इथे सर्व आहेत ना, एक नणंद एक भावजाई असे उभे राहिलेलो आहोत। आणि खरंच आमची म्हणजे खूप नशीबवान आहे की मला अशा भावजाया भेटल्या किंवा अशा मला बहिणी भेटल्या की आम्ही सर्व एकत्र असतो प्रत्येक सणाला, म्हणून खूप नशीब आहे। आणि इथे पण आमची रील चालू होती, म्हणजे सासू आणि ही सून आहे, पण असे एन्जॉय करताना आहेत की जसं काय मैत्रिणी आहेत। आमच्या सासूवा पण अशा नाही वागत की सुनांनी असंच परत एन्जॉय करतायत। दुपार झालेली आहे आणि सगळे परत पाण्यात गेलेले आहेत, तिथे मुलं सर्व एन्जॉय करतायत। आता दुसरा रील करायचा आहे, ते सगळे एन्जॉय करतायत। लहान मुलं एन्जॉय करतायत।
उतरले. भावंडांची लाडकी बहीण पण गेले. तिला रील मध्ये यायचं आहे ना. मेली मेली मेली. हे भाकरी, कोलबी शेंगा, चिकन परत आहे, भात आहे आणि सलाड आहे आणि व्हेज सगळ्यांसाठी मी इथे जेवण चालू आहे. जा तिकडे घे हाताने. ऐकला मी पण जेवायची आता. ओर मध्ये राजा तुला नाही घेतलं माऊनी. आता कसं शांत झालं रे. इथे तो बाहेर थोडंसं म्हणजे त्यांचा गेट आहे, त्याच्यातून बघितलं तर इथे तलाव सुद्धा आहे. तर आम्ही तलाव बघायला आलो इथे. खूप मोठा आहे आणि तिकडे काही जण पोहताना पण दिसत आहेत आणि ते मस्त हिरवगार वगैरे आहे. आणि आम्ही सर्व आलो तिथे. महेश काका बॉल मारून कैऱ्या काढत होते. आता तो माणूस चढून कैऱ्या काढून देणार आहे आम्हाला. खूप कैऱ्या लागल्या आणि हे सुपायचे चांगले आहेत.